नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण. पार्थ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नीट आणि CET याच्या प्रिपरेशनची सुरुवात केली होती आणि आपण टॉपिक सुरू केला होता ब्लड सर्क्युलेशन किंवा त्या टॉपिकला सर्क्युलेटरी सिस्टीम असंही म्हटलं जातं किंवा त्याला आपण ह्यूमन सर्क्युलेशन असंही म्हणतो. दॅट्स वाय आपण या लेक्चरमध्ये थिअरी डिस्कस करत नाही. आपण इथे फक्त डिस्कशन कशाचं करणार आहोत की ब्लड सर्क्युलेशन या टॉपिकवर नीट परीक्षेसाठी किंवा CET परीक्षेसाठी कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. मी टॉपिकचं नाव लिहितो इथे. आपलं प्रिपरेशन जे चालू आहे ते आहे नीट एक्झाम और CET. याला तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतात. महाराष्ट्र CET. आपला टॉपिक आहे सर्क्युलेशन. आणि सर्क्युलेशन या टॉपिकमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण 10 क्वेश्चन डिस्कस केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 10 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हे 10 क्वेश्चन्स जे आहे, हे 10 जे प्रश्न आहे ते अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न राहणार आहे. त्यामध्ये काही प्रश्न सोपे वाटणार आहे, काही प्रश्न थोडेसे अवघड पण वाटणार आहे. आणि म्हणून इथे काल आपण मागच्या लेक्चरला आपण 10 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते. आज 11वा क्वेश्चन आपण बघूया. आपला हा जो टॉपिक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण साधारणतः इंट्रोडक्टरी काही पॉईंट्स बघितले होते की ज्यामध्ये ब्लडचं ओरिजिन काय आहे, ब्लड ह्या फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज कशा आहेत किंवा ब्लडचा pH काय आहे. टुडेज पॉइंट इन टुडेज लेक्चर वी हॅव we will discuss the questions which are related to the composition of blood composition. म्हणून मी इथे टॉपिक सुद्धा टाकून देतो. कॉम्पोजिशन ऑफ ब्लडचे कॉम्पोजिशन कोणते कोणते आहे हा आपला टॉपिक असणार आहे. सर्क्युलेशन हा आपला मेन टॉपिक झाला आणि या सर्क्युलेशनवर ब्लड कॉम्पोजिशन हे कोणते कोणते आहे आपला सेकंड टॉपिक किंवा सब टॉपिक त्याचा झाला. मग पहिला जो क्वेश्चन आहे, ब्लड इज कंपोज्ड ऑफ. आता हे जे ब्लड आहे हे ब्लड कशापासून बनलेलं आहे. ब्लड इज कंपोज्ड ऑफ डॅश डॅश किंवा डॉट डॉट अँड डॉट डॉट. या ठिकाणी ब्लड जे आहे हे ब्लड कोणत्या घटकांपासून बनलेलं आहे किंवा ब्लडमध्ये कोणते 2 महत्त्वाचे घटक येतात, कोणत्या 2 महत्त्वाच्या घटकांपासून ब्लड बनलेलं आहे. उत्तर आहे त्याचं ब्लडचे जे कॉम्पोनंट आहे आपण सर्वजण शिकलो आहोत 12वीला की ब्लड हा प्लाझ्मा आणि कॉर्प्युस्कल्स याचा बनलेला आहे. दॅट्स वाय ब्लड इज कंपोज ऑफ. पहिला आन्सर असणार आहे प्लाझ्मा अँड सेकंड असणार आहे कॉर्प्युस्कल्स. प्लाझ्मा म्हणजे जे काही लिक्विड आहे ब्लडमध्ये ते प्लाझ्मा आणि कॉर्प्युस्कल्स म्हणजे ज्या काही ब्लडमध्ये असणाऱ्या सेल आहे त्याला आपण कॉर्प्युस्कल्स असं म्हणतो. दॅट्स वाय ब्लड इज कंपोज ऑफ प्लाझ्मा अँड कॉर्प्युस्कल. दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन इन टुडेज लेक्चर. देन बघा, प्लाझ्मा जनरली मेडअप ऑफ. प्लाझ्मा जो असतो हा वॉटरचा बनलेला आहे किंवा याचं जे मेन कॉम्पोनंट आहे प्लाझ्माचं ते आहे वॉटर. बट ह्या ब्लडमध्ये प्रपोर्शन किती आहे प्लाझ्माचं, आणि म्हणून मी इथे म्हणतो प्रपोर्शन of plasma in the blood is percent.
प्रपोर्शन किती आहे प्लाझ्माचं ब्लडमध्ये, तर इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन दिलेले असणार आहे. 45%, 55%, 65%, 75%. आपल्याला ॲन्सर त्यावेळेला क्लिअर असलं पाहिजे. किती पर्सेंटमध्ये आहे प्लाझ्मा हा, दॅट बिकम 55%. त्याच वेळेला दुसरा क्वेश्चन तयार होतो या ठिकाणी, तो म्हणजे प्रपोर्शन ऑफ, जसं प्लाझ्माचं प्रपोर्शन आहे ब्लडमध्ये तसंच प्रपोर्शन अजून कशाचं असणार आहे, कॉर्प्युस्कल्सचं पण असणार आहे. आणि म्हणून मी इथं म्हणतो प्रपोर्शन ऑफ कॉर्प्युस्कल्स इन द ब्लड इज, हे जे कॉर्प्युस्कल्स आहे या कॉर्प्युस्कल्सचं प्रपोर्शन म्हणजेच ज्या काही सेल आहे, जे काही ग्रॅन्युलर सेल्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या सेल्सचं जे काही प्रपोर्शन आहे ते किती आहे. जर हे 55 असेल तर हे 45 असतं, हे आहे 45. हे स्टँडर्ड झालं. काही वेळेला बुकमध्ये 44 पण दिलेलं असेल, पण साधारणतः 44, 45 एवढ्या पर्सेंटेजमध्ये हे असतं, हे लक्षात ठेवा. पण जनरली आपण 44 मानतो किंवा मोस्ट ऑफ वेळेला ऑप्शनमध्ये 45च असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. इथं 44 पण असणार आहे किंवा 45 पण असणार आहे. एक तर तुम्हाला 44 देतील, नाहीतर एक तर 45च देतील, दोन्ही ऑप्शन देणार नाही. आणि या रेंजमध्ये ते असतं 44 पासून 45% पर्यंत. म्हणून प्रपोर्शन ऑफ कॉर्प्युस्कल्स इन द ब्लड इज 45 इन पर्सेंट. पर्सेंटेजमध्ये 45% मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आता पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. हा जो प्लाझ्मा, हा जो मग ब्लडमध्ये असा कोणता कॉम्पोनंट आहे की जो कसा आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे, विस्कस फ्लुइड आहे आणि स्ट्रॉ कलरचा आहे. म्हणून मी पुढचा क्वेश्चन लिहितो, 14वा क्वेश्चन. 14 क्वेश्चन. स्ट्रॉ कलर्ड, स्लाइटली अल्कलाइन, and viscous fluid. बघा, असा कोणता घटक आहे की जो घटक स्ट्रॉ कलरचा आहे, स्लाइटली अल्कलाइन आहे आणि विस्कस फ्लुइड आहे. मग हा जो घटक आहे, हा घटक आयदर ब्लड प्लाझ्मा असेल किंवा ब्लड कॉर्प्युस्कल्स असणार आहे. ऑप्शनमध्ये मी जाणार, तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील इथे. ऑप्शनमध्ये तुम्हाला असेल ब्लड कॉर्प्युस्कल्स, दुसरं ऑप्शन असेल ब्लड प्रोटीन, तिसरं असणार आहे ब्लड हार्मोन्स, चौथं असणार आहे ब्लड प्लाझ्मा. मग हे जे 4 ऑप्शन, यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की बेसिकली ब्लड हे प्लाझ्मा आणि कॉर्प्युस्कल्सचं बनलेलं आहे. आणि म्हणून कॉर्प्युस्कल्स हे वॉटरी आहे किंवा वॉटरपासून बनलेलं आहे. आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा बिकम स्ट्रॉ कलर्ड, स्लाइटली अल्कलाइन अँड प्लाझ्मा बिकम व्हिस्कस फ्लुइड. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर्स माहिती पाहिजे. व्हिस्कस फ्लुइडचं आहे प्लाझ्मा. Then plasma contain near about 90 to 92% of the water and 8 to 10% of, त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सॉल्युट्स. फ्रॉम दीज, म्हणजे प्लाझ्मामध्ये 90 ते 92% वॉटर आहे आणि 8 ते 10% त्या ठिकाणी सॉल्युट्स आहे. पण या 8 ते 10% जे काही सॉल्यूट आहे, मोस्ट ऑफ द सॉल्यूट इज, मोस्ट ऑफ सॉल्यूट इज और मोस्ट ऑफ विच आर, त्या सॉल्यूट पैकी जास्तीत जास्त प्रपोर्शन कोणाचं असणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेतो. बघा, क्वेश्चन असा आहे की प्लाझ्मा कंटेन, बघा अगदी सिंपल क्वेश्चन. हे सगळे क्वेश्चन सहजपणे तुमचं जर वाचन असेल तर तयार करता येतात. म्हणून मी इथं म्हणतो प्लाझ्मा कंटेन, हे सुद्धा महत्वाचं आहे. किती, 90 to 92% ऑफ वॉटर अँड
8 to 10% ऑफ सॉल्यूट. ठीक आहे, माझं पहिलं स्टेटमेंट कंप्लीट झालं. प्लाझ्मा कंटेन 90 to 92% ऑफ वॉटर अँड 8 to 10% ऑफ सॉल्यूट. मोस्ट ऑफ विच आर. आता या सॉल्यूट पैकी मोस्ट ऑफ विच, विचला मी इथे कंसामध्ये लिहितो. विच कशासाठी वापरतोय आपण? विच हा शब्द आपण कशासाठी वापरला? तर विच हा शब्द वापरतोय आपण सॉल्यूटसाठी. यापैकी जे मोस्ट ऑफ सॉल्यूट आहे ते काय आहे? क्वेश्चन बघा एकदा पुन्हा. प्लाझ्मा कंटेन 90 to 92% ऑफ वॉटर अँड 8 to 10% ऑफ सॉल्यूट. मोस्ट ऑफ विच आर. यापैकी जे काही मोस्ट ऑफ आहे ते सॉल्यूट जे आहे ते सॉल्यूट काय असणार आहे? मोस्ट ऑफ विच आर. तुम्हाला ऑप्शन सांगतो. लिपिड्स, हार्मोन्स, एन्झाईम, प्रोटीन्स. आता जर मी इथं असे 4 ऑप्शन लिहितो आहे, सपोज मी इथे म्हणतो बघा, ए, मी इथं म्हटलं लिपिड्स, इथं बी म्हटलं मी एन्झाईम्स, इथे मी ऑप्शन सी म्हटला प्रोटीन्स, आणि इथं मी ऑप्शन डी म्हटला हार्मोन्स. आता मात्र इथं ज्यावेळेला कंप्लीट क्वेश्चन तयार होतो, हा क्वेश्चन सीईटीला पण विचारला जाऊ शकतो, हा क्वेश्चन नीटला पण विचारला जाऊ शकतो. मग प्लाझ्मा कंटेन 90 to 90%, 92% ऑफ वॉटर अँड 8 to 10% ऑफ सॉल्यूट. मोस्ट ऑफ सॉल्यूट्स आर. लिपिड आहे, एन्झाईम आहे, प्रोटीन आहे का हार्मोन्स? इथं मात्र आपण कन्फ्युजन करू शकतो. इथं आपलं कन्फ्युजन होतं. आन्सर आहे प्रोटीन्स. मोस्ट ऑफ द सॉल्यूट्स विच आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा दॅट आर प्रोटीन्स. म्हणून मी इथे आन्सर लिहितो प्रोटीन्स. प्रपोर्शन काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन असं पण विचारला जाऊ शकतो की या प्रोटीनचं या प्लाझ्मामध्ये प्रपोर्शन किती आहे? तर प्रपोर्शन बिकम 7%. 7%च्या आसपास या ठिकाणी हे प्रपोर्शन आपल्याला पाहायला मिळतं. 7%च्या आसपास हे प्रपोर्शन आहे. हे 7% प्रपोर्शन झालं. नाऊ देन त्यानंतर आपण जर बघितलं तर इथे आपल्याला हे क्लिअर झालं की प्लाझ्मामध्ये जे काही सॉल्यूट आहे त्या सॉल्यूटपैकी 7%च्या आसपास जे आहे ते 7% आहे प्रोटीन. देन आता हा जो कॉर्प्युस्कल्स आहे बघा, पुढचा क्वेश्चन सहज तयार होतो. The corpuscles are separated from the blood by which process? किंवा क्वेश्चन मी आधी लिहितो इथे, तुम्हाला फळ्यावर लिहिलं की ते लगेच त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करता येतं. म्हणून मी इथं म्हणतो की द कॉर्प्युस्कल्स आर separated from blood by डॅश डॅश प्रोसेस. कोणत्या प्रोसेसने या ठिकाणी काय करता येतंय की प्लाझ्माला जे आहे कॉर्प्युस्कल्सला जे आहे ते ब्लडपासून सेपरेट करता येतं. बाय विच प्रोसेस द कॉर्प्युस्कल्स गेट सेपरेटेड फ्रॉम द ब्लड. मग या ठिकाणी जी मेथड आहे सेपरेशनची, दॅट मेथड इज सेंट्रीफ्युगेशन मेथड. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की लॅबमध्ये काय केलं जातं, ब्लड टेस्टिंग करताना ब्लड घेतलं, ब्लडमधनं कॉर्प्युस्कल्स वेगळ्या करायचे आहे, प्लाझ्मा वेगळा करायचा आहे, तर सेंट्रीफ्यूज नावाचं एक इन्स्ट्रुमेंट येतं. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ही टेस्ट ट्यूब लोड केली जाते आणि 5000 राऊंड
पर मिनिट या लेवलवर किंवा 10,000 RPM वर त्याला काय केलं जातं, रन केलं जातं. आणि इतक्या वेगात फिरल्यामुळं त्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगेशन होतं. सेंट्रीफ्युगेशनमुळं ब्लड प्लाझ्मा वेगळा होतो, ब्लड कॉर्प्युस्कल्स खाली त्या टेस्ट ट्यूबच्या बॉटममध्ये जमा होता. आणि म्हणून ही जी मेथड आहे, द कॉर्प्युस्कल्स आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड बाय सेंट्रीफ्युगेशन. हे लक्षात ठेवा, सेंट्रीफ्युगेशन. तुम्हाला 4-5 तिथे 4 ऑप्शनमध्ये एक वेगवेगळ्या मेथड दिलेल्या असतील. मेथड आहे ती, दॅट मेथड इज सेंट्रीफ्युगेशन. सेंट्रीफ्युगेशनच्या मेथडने काय केलं जातं, या ठिकाणी हे वेगळं केलं जातं. सेंट्रीफ्युगेशनची मेथड आहे. देन द नेक्स्ट दॅट बिकम, या ठिकाणी आपण ब्लड कॉर्प्युस्कल्समध्ये प्लाझ्माशी रिलेटेड क्वेश्चन्स बघितले. सॉरी, कॉम्पोजिशन ऑफ ब्लडमध्ये प्लाझ्माशी रिलेटेड हे काही क्वेश्चन्स होते. आता आपल्याला RBCs किंवा आपण ज्याला ब्लड कॉर्प्युस्कल्स म्हणतो, 3 प्रकारच्या ब्लड कॉर्प्युस्कल्स आहे आपल्याला माहिती आहे. RBCs आहे, WBCs आहे आणि प्लेटलेट्स आहे. या 3 प्रकारच्या ब्लड कॉर्प्युस्कल्स झाल्या. मग या 3 प्रकारच्या ब्लड कॉर्प्युस्कल्सवर आता आपल्याला काही क्वेश्चन्स आपल्याला स्टडी करायचे किंवा आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. म्हणून मी पहिला क्वेश्चन लिहितो. पहिली जी कॉर्प्युस्कल्स आहे दॅट बिकम रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स किंवा ज्याला आपण RBC पण म्हणतो. म्हणून मी असं म्हणतो, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स. इथे मी कंसात लिहितो RBCs आर आल्सो नोन ॲज. RBCलाच काय म्हटलं जातं. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, पण आपल्याला वेळेवर परीक्षेमध्ये उत्तर आठवत नाही. रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स RBCs आर आल्सो नोन ॲज. इथे मी काहीतरी लिहितो ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन वेगवेगळे असणारे. ल्युकोसाइट असणारे, ग्रॅन्युलोसाइट्स असणारे, प्लेटलेट असणारे आणि इरिथ्रोसाइट असणारे. तर तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे, दॅट इज इरिथ्रोसाइट्स. आणि म्हणून ही जी RBC आहे, RBCचं दुसरं नाव आहे, द सेकंड नेम ऑफ फॉर द RBCs दॅट इज इरिथ्रोसाइट. RBCलाच इरिथ्रोसाइट म्हणून ओळखलं जातं. आणि ही जी इरिथ्रोसाइट आहे, आता ही इरिथ्रोसाइटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याच्याशी रिलेटेड पुढचा क्वेश्चन तयार होणार आहे. मग ही जी मी पहिल्यांदा क्वेश्चन लिहितो इरिथ्रोसाइटवर की डॅश डॅश आर सर्क्युलर देन बाय कॉन्केव अँड नॉन न्यूक्लिएटेड सेल. म्हणून मी इथं क्वेश्चन लिहितो, डॅश डॅश आर सर्क्युलर बाय कॉन्केव अँड नॉन न्यूक्लिएटेड सेल. बघा, नॉन न्यूक्लिएटेड सेल कोण आहे, सर्क्युलर कोण आहे, बाय कॉन्केव कोण आहे. आपल्याला प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. इरिथ्रोसाइट्सलाच आपण काय म्हणतो, RBCs म्हणतो. कायमचं लक्षात ठेवा, निदान जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत तरी आपल्या हे लक्षात राहिलं पाहिजे. मग इरिथ्रोसाइट्स आर सर्क्युलर बाय कॉन्केव अँड नॉन न्यूक्लिएटेड सेल. त्याच वेळेला पुढचा क्वेश्चन सुद्धा तयार होतो. पुढचा क्वेश्चन काय आहे, युरिथ्रोसाइट्स ह्या नॉन न्यूक्लिएटेड जनरली मॅमल्समध्ये, पण या ठिकाणी मात्र इरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड. जर या न्यूक्लिएटेड असतील तर कोणामध्ये न्यूक्लिएटेड आहे, टिपिकल क्वेश्चन आहे. इरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड इन. इरिथ्रोसाइट्स या कोणामध्ये न्यूक्लिएटेड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन असतील. ऑप्शन ए डॉग्स, ऑप्शन बी बफेलोज, ऑप्शन सी कॅमल, ऑप्शन डी कॅट्स. आपल्याला उत्तर माहिती पाहिजे की इरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड इन कॅमल. कॅमलमध्ये मात्र इरिथ्रोसाइट जे आहे या इरिथ्रोसाइट्स न्यूक्लिएटेड आहे. त्याचबरोबर
आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे ब्लड आहे, आपल्या पूर्ण शरीराच्या किती % ब्लड येतं, आपल्या पूर्ण शरीराच्या वजनाच्या किती % ब्लड येतं, हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय तयार होऊ शकतो बघा. द ब्लड कॉन्स्टिट्यूट डॅश डॅश % ऑफ द टोटल बॉडी वेट. आणि म्हणून मी इथं क्वेश्चन लिहितो. 20 नंबरचा क्वेश्चन आहे आपला हा. द ब्लड कॉन्स्टिट्यूट डॅश डॅश % ऑफ द टोटल बॉडी वेट. टोटल बॉडी वेटच्या ब्लड जे आहे ते किती % मध्ये आहे. द ब्लड कॉन्स्टिट्यूट दॅट % ऑफ द टोटल बॉडी वेट. आता तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये 10%, 12%, 8%, 2% असे 4 ऑप्शन दिलेले असणार आहे. टिपिकल आन्सर आहे, लक्षात ठेवा कायम. द ब्लड कॉन्स्टिट्यूट अबाउट 8%, अप्रॉक्सिमेटली 8%, म्हणजे 8 म्हणजे 8च येणार नाही डॉट, पण ॲव्हरेज 8% येतं. द ब्लड कॉन्स्टिट्यूट 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. टोटल बॉडी वेटच्या 8% येतं. अँड 5 to means 5 liter blood become average blood in the adult human being. हा जो पूर्ण विकसित झालेला जो काही ह्युमन आहे की ज्याची वाढ, ज्या व्यक्तीची वाढ पूर्ण झालेली आहे, त्याच्यामध्ये ब्लडची लेवल किती असते, साधारणतः अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज 5 liter ब्लड इज प्रेझेंट इन द डेव्हलप ह्युमन बिंग. डेव्हलप पूर्ण फिजिकली ज्याची ग्रोथ कंप्लीट झालेली आहे त्याच्यामध्ये 5 लिटरच्या आसपास ब्लड असतं, ॲव्हरेज असतं ते. आणि म्हणून द ब्लड कॉन्स्टिट्यूट नियर अबाउट 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. 8% मध्ये ब्लड जे आहे हे ब्लड आपल्याला बघायला मिळतं पूर्ण शरीराच्या वजनाच्या. नाव क्विक रिकॅप आपण याचं बघूया. पहिला क्वेश्चन, पहिला म्हणजे इथे 11वा क्वेश्चन, कारण मागे 10 क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नाही त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघा, तो व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण कंटिन्यू काय करणार आहोत, नीट आणि CETशी रिलेटेड क्वेश्चन्स हे आपण याच्यावर लेक्चर घेत राहणार आहोत. मग बघा या ठिकाणी 11 नंबरचा आपला क्वेश्चन आहे. दॅट इज ब्लड इज कंपोज्ड ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश. ब्लड इज कंपोज ऑफ प्लाझ्मा अँड कॉर्प्युस्कल्स. प्रपोर्शन सेकंड म्हणजे 12 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रपोर्शन ऑफ प्लाझ्मा इन द ब्लड इज डॅश डॅश %. प्रपोर्शन ऑफ द प्लाझ्मा इन द ब्लड इज 55%. देन 13 नंबरचा क्वेश्चन, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्प्युस्कल्स इन द ब्लड, सॉरी नॉट प्रॉपर्टीज, प्रपोर्शन ऑफ कॉर्प्युस्कल्स इन द ब्लड इज डॅश डॅश %. Proportion of corpuscles in the blood is 45%. Dash dash is straw colored, slightly alkaline and viscous fluid. Plasma is, या ठिकाणी is हा जो शब्द आहे तुम्ही लिहिण्याचं राहिलं होतं. Plasma is straw colored, slightly alkaline and viscous fluid. Then the next one, पुढचा जो क्वेश्चन आहे 15 नंबरचा क्वेश्चन. बिकॉज लक्षात घ्या इथे 11, 12, 13 का तर पार्ट 1 मध्ये आपण 1 पासून 10 पर्यंत, 1 पासून 10 पर्यंत क्वेश्चन एक्सप्लेन केले. हा पार्ट 2 आहे की ज्याच्यामध्ये आपण 11 पासून 20 पर्यंत क्वेश्चन घेतोय. मग प्लाझ्मा 15 नंबरचा क्वेश्चन, प्लाझ्मा कंटेन 90 to 92% ऑफ वॉटर अँड 8 to 10% ऑफ सॉल्यूट. मोस्ट ऑफ द सॉल्यूट्स आर dash dash dash. Most of the solutes are protein, near about 7%. 16 number's question, the corpuscles are separated from blood by which process? By centrifugation process. Red blood corpuscles are also known as, 17 number question, red blood corpuscles are also known as, काय म्हटलं जातं? They are also known as erythrocytes.
Then dash dash are circular, biconcave and non-nucleated cell. Erythrocytes are circular. Erythrocytes are biconcave and non-nucleated cell. Then erythrocytes are nucleated in. मग इरिथ्रोसाइट्स न्यूक्लिएटेड कोणामध्ये असतात? इरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड इन कॅमल. आन्सर आहे कॅमल. देन 20 नंबरचा क्वेश्चन, द ब्लड कॉन्स्टिट्यूट डॅश डॅश % ऑफ द टोटल बॉडी वेट दॅट बिकम 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. Now this lecture is completed. In the next lecture we will learn next 10 questions which are based on the RBCs, which are based on the composition of blood. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे काही 10 क्वेश्चन आहे त्यांचं एक्सप्लेनेशन करणार आहोत की जे 10 क्वेश्चन कशाशी रिलेटेड असतील, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड आणि स्पेशली RBCs बरोबर RBCs या टॉपिकवर, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स या टॉपिकवर हे क्वेश्चन्स असणार आहे. आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतो आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थँक यू.